कलाकारांचा सन्मान सोहळा IKS सन्मान 2026 एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल व श्री BK पाटील फाउंडेशन केळवणे यांच्या माध्यमातून कलाकारांचा सन्मान सोहळा 2026 अगदी भव्य दिव्य वातावरणात पार पडला। त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री गणेशाचे प्रतिमा पूजन करण्यात आले। तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी बाप्पाचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। अध्यक्ष तेजस पाटील आणि सहकाऱ्यांच्या हस्ते सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री JD तांडेल अर्थतज्ञ आणि राष्ट्रीय खजिनदार बहुजन समाज पक्ष, श्री DB पाटील अखिल भारतीय अग्री समाज परिषद महाराष्ट्र राज्य सहचिटणीस, श्री दत्ता भोईर सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य, सौ कमलाताई देशेकर उत्तर रायगड अध्यक्ष महिला मोर्चा भाजप, सौ प्रियाताई मुकादम उत्तर रायगड महिला मोर्चा सरचिटणीस भाजप, श्री महेश घरात स्वामी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक, सौ छायाताई म्हात्रे गायिका आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्र वेदभूमी पनवेल। एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था पनवेल हिची स्थापना झाली 2012 मध्ये आणि 2012 पासून ते आजपर्यंत अखंड एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्थेचं काम चालू आहे। अभिनय, नृत्य, गायन या तिन्ही क्षेत्रामध्ये एकविरा कला क्रीडा शैक्षणिक संस्थेचे अनेक कलाकार समाजाला नाव करत आहेत। तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा माझ्या संस्थेचं काम आहे। दीपा पाटील साहेबांच्या नावासाठी जो आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात माझ्या संस्थेचा सक्रिय सहभाग आहे। त्याचे साक्षीदार सर आहेत। तिथे अनेक कार्यक्रम माझ्या संस्थेच्या वतीने आयोजित केले। त्याच्यामध्ये गायकांसाठी स्वररत्न 2013 गायकांची स्पर्धा आयोजित केली, अभिनयाच्या स्पर्धा आयोजित केल्या। आदिवासी वाड्यांवरती जाऊन मी स्वतः त्या लोकांना शिकवलं, डान्स शिकवला। तसेच अनेक स्पर्धांचं आयोजन केलं, लघुचित्रपटाची निर्मिती केली। अनेक आज यूट्यूबवरती 10 लघुचित्रपट माझ्या प्रोडक्शनचे आहेत, 100हून अधिक गाणी माझ्या प्रोडक्शनचे आहेत। त्याचसोबत सामाजिक जाणीव असावी, छोटासा माझा एक विचार आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये कदाचित तो विचार असावाच की आपल्याला आयुष्य दिले छोटंसं, कधी शेवटचा निरोप सांगता येत नाही, एका मिनिटाचा सुद्धा भरोसा नसतो। पण जन्माला आल्यानंतर काहीतरी करून जायला पाहिजे आणि थोर मोठे सांगून गेले त्यांचाच मी ऐकलं आणि माझ्या परीने काही ना काही छोटं मोठं करत राहतं, जेणेकरून तुम्ही गेलात तरी चालेल, तुमचं नाव कायम इथे लिहिलं गेलं जाईल। कुठल्या तरी बाहेरच्या देशातील लेखकाने लिहिलं होतं, नावात काय त्याच्या खाली स्वतःचं नाव लिहिलं होतं। याचाच अर्थ नाव खूप महत्त्वाचं आहे। आणि कलाकारांना मी सांगेन की कलेच्या सोबत तुम्ही स्वतःचा पोट भरण्यासाठी व्यवसाय वगैरे करा, जेणेकरून कलाकार कधी उपाशी मरता कामा नये। आणि सरांना माझी विनंती आहे की कलाकारांसाठी सगळ्यांसाठी काही ना काही योजना आहे, पण कलाकारांसाठी अशी स्पेशली योजना दिसत नाही। माझी इच्छा आहे की आमच्या आगरी कोळी कराडी समाजातील कलाकारांसाठी एक विमा योजना असावी,
जी त्यांना अपघातामध्ये मदत करेल किंवा त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये त्यांना ती थोडी मदत करेल, अशी जर कोणती जर आपल्या अखिल भारतीय आर्य समाजाच्या वतीने जर कोणती तरी योजना असेल तर ती माझ्या संस्थेकडे द्या. मी कलाकारांची नोंद घेतो, सगळ्यांची माहिती गोळा करतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून त्याचे माझे कलाकार, माझ्या समाजाचे कलाकार हे लाभार्थी बनतील. या कलाकारांसाठी माझी ही मागणी आहे. तसेच माझ्या संस्थेतर्फे भूमी कन्या पुरस्कार आपल्या 5ही आगरी आणि सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांना दिले जातो. भूमी कन्या भूमिपुत्र पुरस्कार सोहळा हा दरवर्षी माझ्या संस्थेच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याचे साक्षीदार स्वतः टेडी सर आहेत, जे प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या त्यांचा श्री गणेशा म्हणून माझ्या कार्यक्रमाचा उद्घाटन ते करत असतात आणि बरोबर त्यांचा पायगुण एवढं चांगलं आहे माझ्या संस्थेसाठी की दरवर्षी मी हा कार्यक्रम करतोय. सर तुमचे खरोखर आभारी आहे. आणि प्रस्तावना ह्या कार्यक्रमाची अशी आहे की याच्या अगोदर आपण अनेक सन्मान सोहळे केले. हा IKS कला सन्मान हा दरवर्षी होतो, गेल्या वर्षी झाला, या वर्षी होते. आज 50 कलाकारांना आपण सन्मानित करणार आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे 50, ज्याच्यामध्ये गायक, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक असतील, कॅमेरामन असतील, या सर्वांचा आपण सत्कार करतो. त्याचसोबत कला ही प्रत्येक गोष्टीमध्ये असते, तर तो हरिपाठ भजन मंडळ जे आहेत आपल्या समाजातील काही गावातील त्यांचाही आपण इथे सन्मान करतोय. तसेच महिलांसाठी बचत गट ज्या चालवतात त्या बचत गटाचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. तसेच माझ्या कार्यक्रमामध्ये हे चित्र कधी तुम्हाला याच्या अगोदर दिसलं नसेल की स्टॉल लागले, पण ह्या स्टॉलची कल्पना दिली ती आमच्या प्रमिला म्हात्रे मॅडम आहेत. त्यांनी कल्पना दिली की आपण कार्यक्रम करतो तर तिथे ह्या बचत गटातील महिलांसाठी स्टॉल असावे, जेणेकरून त्यांचीही इथे ओळख निर्माण होईल. आणि इथे आलेल्या कलाकारांना मी सांगतो की तुमच्या हातात आहे, ह्या आजूबाजूला जे तुमचे लागलेले स्टॉल आहेत त्यांच्या तुम्ही छोट्या छोट्या का होत्या रील्स बनवा आणि त्यांना तुम्ही प्रसिद्धी देण्याचं काम करा. तुम्ही जर त्यांना प्रसिद्धी दिली तर त्यांचा व्यवसाय जास्त भरात येईल, पुढे जाईल. तर सर्वांना विनंती की त्यांचे एक ना एक असं प्रत्येकाने रील्स बनवा. ही झाली आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना. आणि आज पहिल्यांदाच आम्ही असं केलं की व्यासपीठावरती स्टेज टेबल न बनवता आम्ही समोर बनवतोय, कारण की काही कलाकारांना इथे परफॉर्मन्स करायचा आहे, त्याच्यासाठी तो तुम्हाला दाखवायचा आहे परफॉर्मन्स, त्याच्यासाठी हा स्टेज मोकळा ठेवलेला आहे. तर मी सर्वांचे धन्यवाद बोलतो की सर्वांनी वेळात वेळ करून इथे आलेले आहेत. आभार प्रदर्शन हा लास्टला होणार आहे, तरीसुद्धा हा कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने सुरू झाला आहे हे मी जाहीर करतो आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.